आहेत। या कारामाचे दर्शन घेण्यासाठी नाशिकमधून तसेच राज्यभरातून विविध भाविक या ठिकाणी आलेले आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी महंत सुधीरदास महाराज आहेत। काय सांगाल, कसं रामनवमीचं स्वरूप असतं, या उत्सवात कसं स्वरूप आहे आणि काय काय धार्मिक कार्यक्रम केले जातात? सर्वात प्रथम TV9च्या सर्व प्रेक्षकांना रामनवमीच्या मी शुभेच्छा या ठिकाणी देतो। प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं पुण्यसलील हे नाशिकमधील सर्वात मुख्य काळाराम मंदिर। इथे रामजन्म महोत्सवाचा जो महिमा मोठा आगाध त्या ठिकाणी सांगितला आहे आणि आज या ठिकाणी 5 वाजता प्रभू रामचंद्रांची महाआरती काकडा आरती या ठिकाणी संपन्न झाली। त्यानंतर 7 वाजता प्रभू रामचंद्रांचं जे वैशिष्ट्यपूर्ण पूजन असतं, अंतर्मातृका बहिर्मातृका पुरुष सूक्त न्यास विधी या माध्यमातून उत्सवाचे मानकरी समीर बुवा पुजारी यांच्या हस्ते आजचं सर्व संपूर्ण पूजन महापूजन पार पडलं। पारंपरिक जे दागिने आहेत देवस्थानचे ते आज रामाला सीतामाईला लक्ष्मणाला घातले जातात। मुकुट आहेत, सोन्याचे अत्यंत जुने प्राचीन दागिने देखील आहेत, पट्टवस्त्र आहेत, महावस्त्र आहेत, पैठण्या आहेत, शालू शेले हे सर्व रामरायाला नेसून अत्यंत सुंदररित्या फुलांचा शृंगार करून ठीक 12 वाजता देवतांची अंगपूजा होते, देवतांचं पूजन होतं। रामजन्माचा प्रधान संकल्प होऊन या ठिकाणी ठीक 12 वाजता या ठिकाणी महाआरती होऊन जेव्हा पडदा काढला जातो तेव्हा सियावर रामचंद्र की जय या गजरामध्ये लाखो भाविक ज्या रामचंद्रांचं दर्शन घेण्याकरता तत्पर असतात, त्यांचा आनंद हृदयातला हा गगनाला भिडलेला असतो असं मला वाटतं। आणि आज या ठिकाणी पालकमंत्री, खासदार, सर्व आमचे आमदार, महापौर, 4ही आमदार आमचे नाशिकचे या ठिकाणी उपस्थित आहेत। देवस्थानचे सर्व विश्वस्त पुजारी मंडळ अहोरात्र भाविकांच्या दर्शनाला सुलभता यावी म्हणून झटत आहेत। आज आपण दोन्ही मंदिराच्या महाद्वारातनं एक्झिट केलेलं आहे, त्यामुळे दर्शन जे आहे भाविकांचं अतिशय लवकर या ठिकाणी होतं आहे। संध्याकाळचं जे वैशिष्ट्य असतं, आज वर्षातनं एकदा संपन्न होणारी जी अन्नकोट महानैवेद्य आरती आहे, आमच्या घरातील सर्व स्त्रिया या सर्व प्रकारचे फराळाचे पदार्थ, त्याचप्रमाणे विविध प्रकारचे पेढे लाडू या ठिकाणी तयार करून साधारणतः 56 भोग हे तयार केलेले असतात आणि 300 ताटं हे आमच्या घरातील सर्व स्त्रिया महावस्त्र अलंकार दागदागिने घालून प्रभू रामचंद्रांना आज जसं दिवाळीला आपण फराळ करतो तसं आजचा रामजन्माचा अन्नकोट महानैवेद्य आरती ही वर्षातनं फक्त एकदाच होते। तिचा नैवेद्य झाल्यानंतर पुन्हा शयन आरती प्रभू रामचंद्रांची होते आणि रात्री 12 वाजतापर्यंत भाविकांचं दर्शन हे सांगितलं आहे। निर्णय सिंधू इत्यादी जे महान ग्रंथ सांगितले त्यांनी सांगितलं आहे की रामनवमी ही 100 सूर्यग्रहणा इतकी पवित्र आहे, त्यामुळे त्याचं सर्व पुण्य केवळ प्रभू रामचंद्रांचं दर्शन आपण त्या ठिकाणी घेतलं तर शास्त्र असतं सांगतं आहे तिथे की रामोह विग्रवान रूपेण धर्म, राम प्रत्यक्ष धर्माचं स्वरूप असल्यामुळे केवळ दर्शन जरी आपण प्रभू रामचंद्रांचं घेतलं तरी त्या 100 सूर्यग्रहणा इतकं पुण्य आज प्राप्त होतं। म्हणून भाविकांची आज काकडा आरतीपासूनच प्रचंड गर्दी मंदिरात आहे। साधारण 5 लाख भाविक दिवसभरात दर्शन घेतील। नक्कीच रामनवमीचं हिंदू धर्मामध्ये एक विशेष महत्त्व आहे। काय याची एक वेगळी खासियत असते किंवा काय एक वैशिष्ट्य आहे धार्मिक रामनवमीचं? रामनवमीचं जे प्रधान प्रयोजन किंवा रामजन्माचा जो उद्देश होता तोच मुळे रावण इत्यादी राक्षसांचा वध करून धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे हा जसा भगवान श्रीकृष्णाने अभिवचन दिलं, तर देवतांनी भगवान विष्णूंना विनंती केली की आपण दशरथ महाराज आणि कौसल्या यांच्या ठिकाणी अवतार धारण करून या संपूर्ण पृथ्वीचं रक्षण करावं आणि हा जो राक्षसांचा भार या पृथ्वीवरती चढलेला होता त्याचं उतरण करावं आणि पृथ्वी देखील ही विष्णूंकडे गेली होती की हा भार मला आता राक्षसांचा सहन होत नाही। म्हणून या ठिकाणी प्रत्यक्ष विष्णूंनी प्रभू रामचंद्र रूपाने अवतार घेतला। आमच्याकडे देवतांना चौऱ्या दाखवत असताना एक फार सुंदर मंत्र त्या ठिकाणी आला आहे। एकोपी कृष्ण कृतप्रमाण दशाश्वमेधा अववृतेन तुल्या, दशाश्वमेधी पुनरेति जन्म कृष्ण प्रमाणेन पुनर्भवाय। प्रभू रामचंद्रांनी 10 अश्वमेध यज्ञ केले आणि त्या अवभृताचं जे पुण्य आहे ते साक्षात या रामनवमीच्या दिवशी 10 अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य त्या ठिकाणी लाभतं आणि 10 अश्वमेध करून देखील प्रभू रामचंद्रांना पुढील जो जन्म मिळाला तो भगवान श्रीकृष्ण रूपाने मिळाला।
रामकृष्णाचं जे स्मरण करून आज स्मरण करतील ते पुनरपि न भवाय, त्यांना पुनर्जन्म नाही, एवढं मोठं पुण्य या श्रीराम जय राम जय जय राम किंवा जय जय रामकृष्ण हरी वारकरी संप्रदाय हा संपूर्ण या मंत्राचा जयघोष करीत आपला आज संपूर्ण दिवस आपण पाहतच आहात. या ठिकाणी वारकरीसुद्धा मोठे वारी, आजची वारीची परंपरा असते, त्या वारीचं देखील आज अनेक वाऱ्या या ठिकाणी दर्शनाला येतील. नक्कीच आपण बघू शकतो की रामनवमीच्या निमित्ताने अतिशय उत्साहाचं आणि असे वातावरण आहे. महंत सुधीरदास महाराज यांनी देखील रामनवमीचं एक विशेष असं धार्मिक महत्त्व आपल्याला सांगितलं. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चैतन्य गायकवाड, TV9 मराठी, नाशिक.